मी आज नाश्त्यासाठी पोहे बनवले. तर आज संडे आहे आणि तसं उशिराच उठले. म्हणलं नाश्ता वगैरे करून दुपारचं जेवण नंतर बनवता येईल. तुम्ही नॉर्मली माझ्या व्हिडिओमध्ये पोहे जास्त बघितला नसाल, कारण आम्ही जास्त तर पोहे खातच नाही. म्हणजे इडली, डोसा हेच असतं इथं. मग म्हणलं आज बाहेरचं खाण्यापेक्षा किंवा इडली वगैरे बनवण्यापेक्षा आज पोहेच बनवूत, लवकर होणारा नाश्ता. म्हणून मी पोहे बनवायला घेतले आणि तोपर्यंत हे पण उठले होते. संडे तर संडे पण आवरून थोडंसं बाहेर जायचा प्लॅन होता, म्हणून मी आवरायला लागले. म्हणून अंघोळ वगैरे केली, घरातली काही काम आहे, झाडून वगैरे फरशी सगळे कामं करून घेतल्या आणि नंतर पोह्याची तयारी करायला घेतली. तसे ह्यांनी पण मला बरीच मदत केली. मी सांगितलेले 2-4 व्हिडिओमध्ये त्यांचे पण आहे, त्यांना पण कुकिंग येते, तसं मीच शिकवले म्हणा, पण करतात छान म्हणून ते पण मदत करतात. मग छान पोह्यांना फोडणी दिली. तोपर्यंत हे पण आवरले होते, ह्यांचं आवरून झालं होतं ऑलमोस्ट, म्हणून मी बघायला गेले. म्हणलं गरम गरम द्यावं, ह्यांचं आवरलं असेल तर. तर बघते तर काय ह्यांचं तयार होत होतं हे. तोपर्यंत माझे पोहे पण छान असे झाले होते, मस्त वास येत होता. तसे ह्याच्यावर लिंबू पिळला तर आणखी छान लागतं, पण ज्याची त्याची चव म्हणतात ना, तसं मला आवडतं. म्हणून ह्यांना आवडेल का नाही माहीत नाही, म्हणून मी लिंबू कट करूनच दिले. पण पोह्यांवर कांदा आणि कोथिंबीर ह्यांना खरंच आवडते, म्हणजे तसं मी सांगितलेलं आहे, पण छान लागते चवीला. तुम्ही पण असंच खाता का? बरेच लोक ह्याच्यावर दही वगैरे पण टाकून खातात, पण मला नाही आवडत, म्हणून मी असंच केलेलं आहे साध्या पद्धतीने. नॉर्मली माणसं असंच खात असतात, म्हणून ह्यांना दिलेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर खातात म्हणून ह्यांना पोहे आवडले पण, आणि चवीला पण खूप छान लागत होते. ह्यांच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळतच असेल म्हणा ते. त्याच्यानंतर मी पण खाल्ले आणि नंतरचा व्हिडिओ दाखवेलच.